नमस्कार. सन्माननीय उरलेल्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सातत्यानं मुलाखत घेऊन दरवर्षी एकदा वार्षिकोत्सव येतो. म्हणजे जसा जत्रा असते ना तशी वार्षिक हास्य जत्रा भरते आणि ती वार्षिक हास्य जत्रा संजय राऊत त्याचे ऑर्गनायझर असतात. मला वाटतं संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची उरली सुरली पूर्ण काढण्यासाठीच हा कार्यक्रम ठेवलेला असतो. म्हणजे एक तर उद्धव ठाकरेंना माझं तर मत आहे कुठल्या चांगल्या माणसाकडून स्क्रिप्ट घेऊन त्याप्रमाणे बोलायला लावावं. म्हणजे संजय राऊतांची न घेता दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या माणसाकडून स्क्रिप्ट घेऊन, कारण त्यांच्याकडं चांगलं बोलू शकणारी खूप माणसं आहेत अजून, त्यांच्याकडून बोलायला लावावं. दिवाकर रावते छान काय बोलायचं सांगू शकतात, आहेत अजून त्यांच्याकडे. अशा चांगल्या माणसांच्याकडून स्क्रिप्ट घेऊन बोलायला लावावं. आणि जर तसं नसेल तर संजय राऊत जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंचं राजकीय वस्त्रहरण व्हावं, त्यांच्या बुद्धीचं वस्त्रहरण व्हावं, त्यांची मेंदूच्या आत दडलेलं जे काही आहे ते बुद्धी नाही हे जगाला कळावं यासाठीच इंटरव्ह्यू घेत असतात. माझं तर स्पष्ट मत आहे, संजय राऊत जितके जास्त इंटरव्ह्यू उद्धव ठाकरेंचे घेतील तितके त्यांच्या उरल्या सुरल्या इज्जतीचे वाभाडे निघत राहतील. मी हे खूप गांभीर्यानं सांगतोय, मजा म्हणून काही म्हणून नाही. एखादं नेतृत्व टप्प्याटप्प्याने कसं संपवावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. परवा मुलाखत झाली, त्यावर जरासा उशिरा बोलतोय, कारण विनोद सांगून 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 काही विनोद पानचट होतात. त्याला PJ असं म्हणतो आपण पुढे पुढे. जे नाही का आपण सांगतो लहानपणी बघा की एक हत्तीचा झुंड येत होता आणि तेवढ्यात एक मुंगी आपला पाय बाहेर काढून बसली. ती म्हणली, अगं का बाहेर काढलाय पाय? याची हत्तीच्या पायाखाली. ती म्हणली, मी काय मुद्दाम काढून बसले? म्हणली का पाय, आता हत्ती येऊ दे, पायात पाय अडकवते आणि पाडते त्याला. हा 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 करायचं. हे लहानपणी असे विनोद खूप लोक सांगायचे. याला पानचट जोक म्हणतात, PJ. अशा पानचट जोकला कुणी आता हसतही नाही. केविलवाणी अवस्था होते सांगणाऱ्याची, ऐकणाऱ्याची. काय ऐकलं हे असं वाटायला लागतं. तसं उद्धव ठाकरेच्या मुलाखतीत झालंय. त्यामुळे त्याला हास्यजत्रा म्हणून मांडावं का माझ्यासमोरचा प्रश्न होता. उद्धव ठाकरेंना अभिजित दिपकीवर बोलायला लावलं आणि अभिजित दिपकीबाबत उद्धव ठाकरे असलं काही बोलून गेले ना, मला देवा शपथ ही मुलाखत आत्ता या महिन्यात होते, आषाढ महिन्यात बरं वाटलं. आषाढ महिन्यात उरकून गेली. ती जर आधीच्या पुरुषोत्तम महिन्यात झाली असती ना तर अनेक विष्णू भक्तांना आत्महत्या करावी वाटली असते. अभिजित दिपकेबाबत उद्धव ठाकरे काय बोलले ते ऐका. आणि आत्ता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतलाय असं मी काल बघितलं. हा विष्णू आहे देश वाचवण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी, माणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी जे रस्त्यावरती उतरलेले तरुण आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा सुद्धा आहेत. म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे जो देश वाचवण्यासाठी ज्यांनी जन्म घेतलेला आहे. पाहिलं, हा विष्णूचा अवतार. म्हणजे मुळात अभिजित दिपकेला हिंदू धर्माविषयी आस्था आहे का, हा माझ्या मनातला पहिला प्रश्न आहे. कारण विष्णू, गणपती, महादेव असले देव मानायचे नाहीत अशी शपथ घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असलेला अभिजित दिपके जो व्यासपीठावरून हिंदू देवतांची नालस्ती करणाऱ्या लोकांना संधी देत राहतो. सीताकापती, नीताकापती किंवा अजून कुठली केली गेलेली उदाहरणं, भाषणं, हे सगळं आपण बघितलंय. ज्या अभिजित दिपकेच्या कॉक्रोच व्यासपीठावरून हिंदू धर्माची नालस्ती झाली, यथेच्छ टीका केली गेली, त्या अभिजित दिपकेच्या मध्ये उद्धव ठाकरेंना विष्णू दिसायला लागलाय. भगवान विष्णू. उद्धव ठाकरे साहेब काय बोलावं तुमच्यावर आता. म्हणजे कधी कधी काही निष्कर्षावर यावं वाटतं. आणि त्यातला एक निष्कर्ष म्हणजे आपण एखाद्या शहाण्या माणसाने काही बोललं तर त्याला आपण उत्तर द्यावं, पण वेड्या दगड फेकत गल्लीत फिरत असेल ना तर त्या वेड्याच्या आपण समोर येऊ नये याची काळजी घ्यावी आणि सरळ निघून जावं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता मी काय, कोणीही बोलावं का असा प्रश्न पडलाय. आता उद्धव ठाकरे कदाचित अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणून
रामरक्षा स्तोत्राच्या ऐवजी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला सुरुवात करतील. प्लीज संजय राऊत किंवा कुणी असला सल्ला उद्धव ठाकरेंना देऊ नका बरं का. कारण रामरक्षा स्तोत्र म्हणतानाच उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली होती हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे दुसऱ्याकडे दे, याच्याकडे दे, त्याच्याकडे दे. अहो, ज्या माणसाला हात असा जोडून उभा टाकता येत नाही, ज्याला भीती वाटते एकदम असं काही अंगावर ज्योत आली की, त्या माणसाला रामरक्षा म्हणता येत नव्हती. सगळ्या जगाने तो व्हिडिओ बघितलाय, मी काही वेगळा दाखवायची गरज नाही आहे. पण याच उद्धव ठाकरेंना आपल्याला म्हणता येत नाही तर म्हणजे मोदींवर टीका करायची. कारण असं म्हणतात, अफवा उठवलेली आहे की मोदी टेलिप्रॉम्प्टर लावून भाषण करतात. तर संजय मला विचारला टेलिप्रॉम्प्टर लावायचा का, रामरक्षा येत नाही म्हणून, आणि रामरक्षा म्हणायची काय गरज आहे, ते देवेंद्र फडणवीसांना म्हणा आम्हाला असली टीका करू नका. जरा ऐका ते. आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का. म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. म्हणजे आपल्याला येत नाही हे सुद्धा निर्लज्जपणे कबूल करायला एक काळीज लागतं. ते काळीज उद्धव ठाकरेंकडे आहे का, काय लिहून दिलंय आपण ते वाचतोय हेच कळत नाही, मला कळत नाही. रामरक्षेपेक्षा विष्णू सहस्त्रनाम अवघड आहे बरं का, जरा म्हणायला लवकर जमत नाही. म्हणून मी सुद्धा न म्हणता अर्थ सांगितलाय. बघा, लक्षात घ्या, चूक होऊ नये माझ्याकडून उच्चारताना म्हणून. तसं जमतं, पण आपले लहानपणापासून पाठांतरातले काही दोष असतात, त्या पाठांतरातल्या दोषासह मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. ते तुम्हाला कळू नयेत माझ्या पाठांतरातले दोष, म्हणून मी दुसऱ्याची रेकॉर्डिंग करून ते चालवलं. जरा ह्या गोष्टीचा उद्धव ठाकरेंनी विचार करायला पाहिजे. आपण जर आता विष्णू सहस्त्रनाम म्हणून अभिजित दिपकेचं कौतुक करणार असू तर उद्धव ठाकरे साहेब, मला एकच प्रश्न पडलाय, जे काय 20-21 आमदार तुमच्याकडून 2-3 खासदार उरलेत ते राहतील का हो? राहतील? कारण त्या बिचाऱ्यांना तुम्हाला खूप काही कळतं, खूप काही येतं असं वाटतं, आणि ती तुमच्याशी संबंध ठेवून राहतात. त्यांना जर कळलं याला काहीच येत नाही तर काय अवस्था होईल. त्यामुळं आता रामरक्षा सोडून विष्णू सहस्त्रनामाच्या मागं लागण्याची पाळी येऊ देऊ नका. आणि प्लीज कुणालाही देव करून ठेवू नका. लोक अशाना देव केलं तर तुम्हाला दानव समजतील. कारण कृष्णावतारात वासुदेव रूप घेणारा एक पौंड्रक आला होता. त्या पौंड्रकाला भगवान कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने मारलं होतं. तसा दिपके नावाचा पौंड्रक जर तुम्ही उभा करत असाल तर फारच अवघड होईल. नमस्कार.